नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, शेतकरी दादा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव, म्हणजे दिनांक 20 फेब्रुवारी 2026। सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा, कुठेही स्किप करता। सोयाबीन तूर दरामध्ये होत आहे चांगली वाढ। शेतमाल तूर जाते 811 या ठिकाणी मित्रांनो, कमीत कमी 7,500, जास्तीत जास्त 8,200 रुपये क्विंटल। लाल तूर 7,000 ते 8,150 रुपये क्विंटल। पिंक तूर 7,000 ते 8,040 रुपये क्विंटल। नवीन चना अनागिरी 5,200 ते 5,372 रुपये क्विंटल। ज्वाकी चना 5,180 ते 5,350 रुपये क्विंटल। नवीन विजय चना 5,300 ते 5,662 रुपये क्विंटल। नवीन मिल चना 5,000 ते 5,300 रुपये क्विंटल। डबरन रजमा 8,500 ते 10,000 रुपये क्विंटल। ब्राझील रजमा 7,500 ते 8,500 रुपये क्विंटल। वरुण रजमा 7,000 ते 7,500 रुपये क्विंटल। उडीद 3500 ते 3,500 ते 6,600 रुपये क्विंटल। सोयाबीन 4,500 ते 5,400 रुपये क्विंटल। सोयाबीन KDS 5,000 ते 5,450 रुपये क्विंटल। ज्वारी 2,500 ते 3,500 रुपये क्विंटल। करडई 5,000 ते 7,010 रुपये क्विंटल। तर मित्रांनो, होते आजची दुपारनंतरची लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव। तर मित्रांनो, नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, रोज सोयाबीनचे व तसेच सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी। तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। हे होते आजचे लातूर जिल्ह्यातील सोयाबीन मार्केट रिपोर्ट।